मित्रांनो, जय महाराष्ट्र, नमस्कार. बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे. तो विषय म्हणजे उद्धव ठाकरेंचा आहे आणि सोबतच काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि काही महत्त्वाचे निर्णय आणि काय महत्त्वाचे वक्तव्य आहेत. आपल्याला त्यावरती आज भाष्य करायचं आहे. बघा, उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं दुखणं काय? हा पहिला प्रश्न हा माजी शिवसैनिकाला पडलाय. माजी शिवसैनिक म्हणजे पूर्वी बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि आता शिंदे साहेबांचा शिवसैनिक. नेमकं यांचं दुखणं काय माहितीये का? हातचं गेलं हाती दुपटणं आलं, असं झालंय. जो आपला पारंपरिक मतदार होता, पारंपरिक शिवसैनिक होता, पारंपरिक शिवसैनिकांनी ह्या सेनेला रामराम ठोकला. मग त्यानंतर बघा, एक लहानशी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगावं वाटते. एक प्रियंका चतुर्वेदी नावाची एक महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या आणि त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये आणि त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर ह्या शिवसेनेची काँग्रेस पण झाली आणि ही शिवसेना सुद्धा अंतर्गत कुरबुर त्या ठिकाणी होऊ लागली होती. कारण काय होतं? कारण फक्त एक होतं, ते कारण म्हणजे प्रियंका चतुर्वेदी नावाची महिला आलेल्या तिला राज्यसभेचं खासदारपद नव्हतं. मग त्यामध्ये काही लोक म्हणले होते की ह्या बाईची पोहोच ही बेडरूम पर्यंत होती. त्यावर सध्या आता कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. बघा, एकूणच उद्धव ठाकरेंना एक काळामध्ये असं वाटू लागलं होतं की महाराष्ट्रामधील सर्वात शक्तिशाली म्हणजेच बाहुबली ते स्वतः आहेत. कारण तसं भासवलं गेलं होतं. मांजराला वाघ म्हणून उभा केलं होतं, पण त्या मांजराला वाटू लागलं की आपणच वाघ आहोत आणि जे काय आहे ते जे काही सर्व आपणच आहोत आणि आपणच सर्वश्रेष्ठ आणि आपणच पारंपरिक या पदावरती राहू शकतो. ते पण पुण्याच्या मतदारावरती, काँग्रेसच्या वोटरवरती. सगळ्याला माहित आहे काँग्रेसचा बहुतांश वोटर कोण आहे. मग यानंतर जी अधोगती लागली ठाकरेंना ती खूपच लागली होती. कारण त्यांचा जे राऊताचे संजय आहे त्यांनी सांगितलं होतं की आता लोकांच्या चेहऱ्यामध्ये फक्त एकच नाव आहे आणि एकच चेहरा फक्त लोकांमध्ये आहे मुख्यमंत्री म्हणून, तो म्हणजे उद्धव ठाकरे. काही लोक तर असे म्हणायचे की हे भावी पंतप्रधान आहेत. बघा, कुठून कुठपर्यंत फक्त शरद पवारांच्या एका खेळीने त्यांना नेऊन ठेवलं होतं. मग यामध्येच यांच्या हातून एक कडी सुटली गेली, ते म्हणजे हिंदुत्वाची. ज्या गोष्टीवरती आपला पूर्ण पक्ष आहे ते कडी सुटली आणि त्यांनी कधी आपल्या अंगावरती हिरवं वस्त्र धारण केले हे कळलंही नाही वैचारिकदृष्ट्या. मग त्यानंतर जो प्रवास उलटा चालू होता आणि त्या प्रवासामध्ये जी गळती लागली शिवसेनेला ते तुम्ही पाहत आहातच. मग त्यानंतर आता वक्फ बिल जे होतं ते बिल पास करायचं होतं. त्यापूर्वी एक बैठक होती. त्या बैठकीमध्ये अरविंद नावाचे सावंत उठले, छातीत ठोकू ठोकू असुद्दीन ओवैसीच्या सोबत जाऊन ते नारे देऊ लागले. फक्त हाणामारी करायचं बाकी होतं. म्हणजे त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये त्या मिटिंगच्या ठिकाणी एक करण आणि एक अर्जुन म्हणजे ओवैसी आणि अरविंद सावंत असं चिन्ह त्या ठिकाणी दिसलं गेलं. मग या ठिकाणी जर बाळासाहेबांनंतर हे चिन्ह बघितलं असतं की वक्फ बोर्ड बिल येऊ नये म्हणून आपलाच एक शिवसैनिक खासदार तिथं बोंबलतोय, त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय असली असते? तुम्ही थोडं इमॅजिन करा. तुम्हाला काय वाटेल त्यावेळेस जर बाळासाहेब असले असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असली असते त्या मॅटरवरती? मग हे सावंत तिथं जाऊन ओरडले, त्यांना बडतर्फ केलं तिथून 24 घंट्यासाठी त्या पदावरनं, त्या सभागृहातनं. मग त्यानंतर जे प्रकरण चालू आहे माहिती आहे, यांच्यानं काही वाकडं झालं नाही, ते बिल पास सुद्धा झालं. आणि त्यानंतर पुढला महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे 10वी-12वीच्या परीक्षेच्या माध्यमातून ह्या परीक्षेला हिजाब घालून म्हणजे बुरखा घालून परीक्षेला परवानगी ही स्वीकारली होती बोर्डानं 10वी-12वीच्या. मग या बोर्डाच्या विरोधामध्ये नितेश राणेंचं म्हणणं आहे की याच्या माध्यमातून कॉपी होऊ शकते. ह्या परीक्षा मंडळामध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थी जे आहेत ते हिंदू आहेत, नंतर सिख आहेत, जैन आहेत, अनेक धर्माच्या पंथाच्या लेकरं इथं असतात. मग त्या सर्वांवरती हा अन्याय नाही का? बरोबर आहे ना? बाकी कोणी आपला धर्म फॉलो करत नाही, फक्त यांना फक्त ती मोबा दिली, फक्त हा एक गोष्ट होती.
आणि याच्या माध्यमातून एक ड्रेस कोड आहे तोही भंग होईल, आणि दुसरी महत्वाची गोष्ट कॉफी सारख्या गोष्टी यातनं होतील, आणि जर त्यावेळेस चेकिंग करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती परत काहीतरी अजून आक्षेप लागतील. तर तुझं म्हणणं आहे की बाबा नाही, ड्रेस कोड जो आहे त्यात तुम्ही एक्झाम घ्या. मग त्यावेळेस नितेश राणेंनी हे प्रकरण एकूणच उचलून धरलं होतं, आणि याच्या माध्यमातून त्यांनी अर्ज केलेले शिक्षण मंत्र्यांना. पण त्या ठिकाणीच बोलता बोलता नितेश राणे एक गोष्ट बोलून गेले, ते खूप महत्वाचे आहे. बघा, ठाकरेंची सेना मुस्लिम लीग सारखी आहे. लीग जे काही ठरवते, उबाटा शिवसेना त्याचं पालन करते. वक्फ बोर्ड जेव्हा मातोश्री निवासस्थानावर दावा करेल, जेव्हा त्यांना समजेल नेमकं काय वक्फ काय आहे ते. मग आतापर्यंत बघा, एक मराठीमध्ये एक स्वच्छ आणि सुंदर विचार आहे. जोपर्यंत आपल्यावर एखादी गोष्ट बितत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं गांभीर्य कळत नाही. ते गोष्ट नेमकी काय आहे, तिचं गांभीर्य काय आहे, ते नुकसान काय आहे तोपर्यंत कळत नाहीत. मग उद्धव ठाकरेंच्या ज्यावेळेस यांचं जे निवासस्थान आहे मातोश्री नावाचं, त्यावरती जोपर्यंत हे वक्फ बोर्ड आपला हक्क दाखवत नाही तोपर्यंत यांना कळणार नाही की नेमकं हे वक्फ बोर्डाचं बिल होतं ते बिल नेमकं काय आहे. कारण दावा करणं, आणि ज्यावेळेस त्या लोकांनी ती प्रॉपर्टी सोडली आहे त्यांना विचारा. आज 9.5 लाख एकर जमीन त्यांच्या नावावरती आहे. 9.5 लाख एकर जमीन हे वक्फच्या नावावरती आहे. आता फक्त प्रश्न एवढा पडतो की भारत देशामध्ये जी आपला हिंदू संस्कृती अगोदरची आहे की मुस्लिम आहे. ज्यावेळेस बाबर आले त्यावेळेस मुस्लिम आलेले आहेत, आणि त्यानंतर म्हणजे प्रश्न एकच आहे फक्त की हे हिंदुस्थान, भारतवर्ष, इंडिया हे यामध्ये प्रथमतः कोण आलं होतं नेमकं. कारण तसं पाहायला गेलं तर हे हिंदुस्थान म्हणतात, कारण या ठिकाणी हिंदू हे राहतात. पण या ठिकाणी हिंदू तर राहतात, पण त्या ठिकाणी वक्फ बोर्ड आक्षेप करतं आणि जमिनी हडप करतं. ते आमच्या देवाच्या जमिनी आहेत. अहो, तुम्ही आलेत कधी भारतामध्ये, आणि तुम्ही दावा कुठं करताय, आणि ते दावा कसा असतो माहितीये का, त्यामध्ये कुठलेही एक्सक्यूज चलत नाहीत. जे काही निर्णय यांचं बोर्ड जे सदस्य घेतील तो निर्णय हा कायम असतो. मग अशा ह्या जाचक बोर्डावरती काहीतरी बंधनं घालणं हे महत्वाचं आहे. मग ते बंधन असं होतं की ह्या बोर्ड काही जे ऍक्शन घेईल त्यावरती लक्ष हे कलेक्टरचं असणार आहे पूर्णपणे, आणि ते त्यांना प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे. ही यांचं दुखणं आहे की आतापर्यंत आपण ज्याप्रमाणे आपली मनमानी करून जे संपत्ती गोळा केलेली आहे, आणि ती संपत्तीचा बघा वापर ह्या देश हिताकरता होत नाही. खास महत्वाची गोष्ट, जसं आपल्या काही देवळावरती कुठले निधी आला, ट्रस्टला पैसे आले, ती ट्रस्ट पैसे इन्व्हेस्ट करतं, ते पैसे खर्च करतं कुणावरती, भक्तावरती म्हणा, कुठल्या NGO वरती असेल, कुठल्याही घटनेमध्ये सरकार देतं पैसे. पण या ठिकाणी ह्या वक्फ बोर्डचा पैसा कुठल्याही सामाजिक कामात कधीही येत नाही, फक्त तो आतंकी कार्यवाहीमध्ये येतो, असंही आरोप त्यावरती होतात. ठीक आहे, म्हणून त्यावरती त्या बिलासाठी हे समर्थन हे केलं होतं बाकी सर्वांनी. पण त्या ठिकाणी बघा, महत्वाची गोष्ट अशी होती, त्या समर्थनासाठी शरद पवार गटांचे जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्या ठिकाणी ते तिथं गैरहजर होते. पण एक मताची लाचारी म्हणा किंवा एक महत्वाकांक्षी आहे मताची, त्याच्या माध्यमातून ते लोक आपल्यापासून नाराज होऊ नये, आणि आपण कसं एक मुस्लिमचा नेता आहे किंवा आपला पक्ष कसा आहे हे दाखवायचा प्रयत्न हे अरविंद सावंतांनी केला. अरविंद सावंतांनी केला म्हणजे कोण केला, तो प्रयत्न हा उद्धव ठाकरेंनीच केला अर्थात, कारण उद्धव ठाकरे गटांचे खासदार हे सावंत आहेत. आणि त्यावरती ह्या सगळ्या प्रकरणावरती एक अशी धाकड चपराक म्हणजे नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य. ठाकरेंची सेना हे मुस्लिम लीग आहे, जे काही त्या लोकांना खुश करण्यासाठी, त्या लोकांना चांगलं वाटावं, त्या लोकांमध्ये आपली इमेज व्हावी यासाठी जे धडपड किविलवाना प्रयत्न ठाकरेंचा चालू आहे ना, तो प्रयत्न एक दिवशी ठाकरेला नक्कीच घेऊन डुबणार आहे. मग तशी ती सेना काम करते, आणि उबाटा शिवसेना जी आहे ती मुस्लिम लीग फॉलो करते, आणि त्यांना खुश ठेवण्याकरता
दाड्या कुरवळण्यासाठी जो उपक्रम चालू आहे त्यामध्ये अग्रेसर ठिकाणी एक महत्वाकांक्षी ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच कसर सोडत नाही आणि ते दाखवून देते की आम्ही कसले मुस्लिमांचे समर्थक आहोत आणि आम्ही कसे हिंदू विरोधक आहोत। आणि यातून सांगितलं की ज्या वेळेस तुमच्या मातोश्रीवरती ते वक्फ बोर्डवाले दावा करत नाहीत, ज्यावेळेस ते तिथं दावा करतील त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं हे जे बिल होतं हे बिल देशानं का नाही ठरवलं होतं। हे एक महत्वाचं मार्मिक उत्तर आहे, मार्मिक चपराक आहे त्या उद्धव ठाकरेंच्या हिरव्या मतासाठी आणि उद्धव ठाकरेंच्या दाढी कुरवळण्याच्या किविलवाण्या प्रयत्नासाठी। आता हे असे तुम्ही कितीही गोटे मारा किंवा किती यांना सांगायचा प्रयत्न करा पण ह्या लोकांना काही फरक पडणार नाही, कारण मुंबईला पुण्याला विळखाला मित्रांनो रोहिंग्याचा। आता रोहिंगी तिथलं राशन कार्ड आधार कार्ड घेऊन राहत आहेत मुंबईला आणि पुण्याला, आणि सगळ्या जे काही इनलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत हे लोक करतात कारण यांच्या माध्यमातून ह्या लोकांना वोटिंग पडते, चांगला सपोर्ट मिळतो त्यांना यांच्याकडनं हप्ते मिळतात। हे रोहिंगे जे आहेत हे रोहिंगी आता आपले ठाण मारून बसलेले आहेत, मग त्यांच्यावरती नेमका आशीर्वाद कुणाचा आहे? आतापर्यंत मुंबई ही ठाकरेंकडे होती, मग त्यावरती आतापर्यंत ऍक्शन नाही का झाली? आणि आतापर्यंत ह्या रोहिंग्याचे आधार कार्ड राशन कार्ड कोण बनवलं आणि त्याला रिस्पॉन्सिबल हे काही यंत्रणा आहे का? हा सुद्धा इथं मोठा प्रश्न पडतोय। तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि रोहिंग्याच्या विरोधामध्ये हे ठाकरे पितापुत्र बोलतील का पण कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम।